तर नमस्कार मित्रांनो, मी विशाल पाटील पुन्हा एकदा आपलं digitalstore.in या ई-लर्निंग प्लॅटफॉर्ममध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतोय। तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत बघा तर नवीन ॲड टेक्स्ट कसा ॲड करायचा। म्हणजे आता सपोज करा ही इमेज आहे, ह्या स्क्वेअर इमेजमध्ये किंवा हा व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये किंवा एनिथिंग ही वर्टिकल इमेज आहे, तर याच्यामध्ये नवीन टेक्स्ट कसा ॲड करायचा। म्हणजे समजा या ठिकाणी मला मोबाईल नंबर, वेबसाईट, एनिथिंग मला कोणताही टेक्स्ट ॲड करायचा आहे, तर कसा करायचा। मग ते इमेज असेल, व्हिडिओ असेल किंवा वर्टिकल इमेज असेल, स्क्वेअर इमेज। तर मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला इथं टेक्स्ट नावाचा ऑप्शन दिसतो, याच्यावरती क्लिक करा। इथं ॲड टेक्स्ट बॉक्स आहे, याच्यावरती क्लिक करा। मित्रांनो, सपोज करा आता हा टेक्स्ट बॉक्स आलाय, याच्यामध्ये क्लिक करतोय मी। मला मोबाईल नंबर ॲड करायचा आहे 93 59 15 21 49। मी मोबाईल नंबर ॲड केला। सपोज करा मित्रांनो, मला हा मोबाईल नंबर इथं ठेवायचा किंवा या ठिकाणी मला तो मोबाईल नंबर इथं घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे तुम्ही मोबाईल नंबर, आता बाकीचं फॉर्मॅटिंग आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये तर शिकलेलोच आहे, तुम्ही पाहू शकताय। बोल्ड करायचा, इटॅलिक करायचा आहे, लेटर स्पेसिंग कमी जास्त करायचं आहे, तर हे तर तुम्ही करू शकता। सपोज करा मला वेबसाईटसाठी एक ॲड टेक्स्ट बॉक्स करायचा आहे, तर याच्यामध्ये पुन्हा इथं टेक्स्ट बॉक्सवरती क्लिक करू शकताय। www.digitalstore.in अशी मला वेबसाईट ॲड करायची आहे। याची मी थोडीशी साईज मित्रांनो मी कमी जास्त करतोय। आता बेसिक टेक्स्ट फॉर्मॅटिंग तर आपण शिकलेलोच आहोत, परत मला हे सगळं काय करायचं आहे। तर बघा आता मी इथं क्लिक केलं, इथं क्लिक केल्यानंतर थोडीशी मित्रांनो मला याची अलाइनमेंट म्हणजे अक्षरांची हँडरायटिंग स्टाईल मला वेगळी घ्यायची आहे, म्हणून मी याच्यावरती क्लिक केलं। मला अक्षरांची हँडरायटिंग स्टाईल ही मला वेगळी घ्यायची आहे, म्हणजे मला ही नको आहे, तर मी इथं पॉपिन्स अशी असेल ही घेतली। तर अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला काय करता येतं, नवीन एखादा ॲड टेक्स्ट करता येतो, ॲड्रेस ॲड करायचा आहे किंवा काय करायचं। तर त्यासाठी सिंपल मी तुम्हाला काय म्हटलं की या ठिकाणी टेक्स्ट नावाचा ऑप्शन आहे, याच्यावरती क्लिक करा आणि त्या ॲड टेक्स्ट आहे त्याच्यावरती आपण काय करू शकतोय, क्लिक करू शकतोय। मग सपोज करा हा व्हिडिओ आहे, तर या व्हिडिओवरती सुद्धा तुम्हाला नवीन टेक्स्ट ॲड करायचं तर करू शकतोय। मित्रांनो, इथे ॲड टेक्स्टला क्लिक करा, ॲड टेक्स्ट बॉक्सवरती क्लिक करा। या ठिकाणी तुम्हाला नवीन टेक्स्ट बॉक्स ॲड झालेला दिसेल, त्याच्यावरती क्लिक करा। तुम्हाला सपोज करा एनिथिंग काय टाकायचं आहे, एनिथिंग अशा प्रकारे तुम्ही नवीन टेक्स्ट काय करू शकताय मित्रांनो, ॲड करू शकताय। तुम्हाला जे फॉर्मॅटिंग ते द्यायचं आहे ते द्या। ओके, तर चला आपण पुढे जातोय मित्रांनो। आता या ठिकाणी मी इथं क्लिक केलं, मला एक लिस्ट तयार करायची आहे, नवीन एक लिस्ट तयार करायची आहे। तर परत टेक्स्ट बॉक्सला क्लिक केलं, टेक्स्ट बॉक्सवरती क्लिक केल्यानंतर आता थोडीशी ही लाईन खाली आणायची आहे, ती लाईन सिलेक्ट केली, याच्यावरती क्लिक करून मी थोडीशी ती लाईन काय करतोय इथं आणतोय, या ठिकाणी ती लाईन इथं ठेवतोय। आता मला एक लिस्ट तयार करायची आहे, तर टेक्स्ट बॉक्सवरती मी क्लिक केलं, टेक्स्ट बॉक्सवरती क्लिक करून त्या ॲड टेक्स्ट बॉक्स म्हटलं। आता या ठिकाणी मला एनिथिंग आयटम क्रमांक 1 लिहायचा आहे, तर या ठिकाणी मी आयटम 1, आयटम 2, आयटम 3 असं एनिथिंग तुम्हाला जे टाकायचं आहे ते टाका। सिलेक्ट केलं मी, इथं अलाइनमेंट इथं घेतली, सगळं स्मॉल लिपीमध्ये घेतलं, इथं आलो। लाईन स्पेसिंग मित्रांनो थोडंसं मी काय केलं, कमी केलं। ओके, लाईन स्पेसिंग थोडंसं मी कमी करतोय। आता मित्रांनो याची आपल्याला लिस्ट तयार करायची आहे, सिलेक्ट करा, लिस्टवरती क्लिक केलं। बघा किती इंटरेस्टिंग आहे। परत 1 2 3 मध्ये पाहिजे करू शकतोय। परत मित्रांनो याच्या आतमध्ये आला तुम्ही टेक्स्ट बॉक्स, परत एंटर केला, परत या ठिकाणी आयटम 4 असं मी टाकलं। म्हणजे आपल्याला अगदी चांगल्या प्रकारे मित्रांनो याच्यामध्ये काय करता येतं, लिस्ट तयार करता येते। हे खूप इंटरेस्टिंग आहे। इतकं छान पद्धतीनं आपण नवीन टेक्स्ट ॲड करायचं आहे, नवीन टेक्स्ट ॲड करू शकतोय, लिस्ट करायचं आहे, लिस्ट करू शकतोय, त्याला फॉर्मॅटिंग द्यायचं आहे, फॉर्मॅटिंग करू शकतोय। मग तो व्हिडिओ असेल किंवा इमेज, इतकं छान पद्धतीने मित्रांनो आपण काम करू शकतोय। आता मित्रांनो आपण टेक्स्ट इफेक्ट नावाचा ऑप्शन शिकतोय, टेक्स्ट इफेक्ट बघूया आपण। मग तो व्हिडिओ असेल, इमेज असेल, वर्टिकल इमेज किंवा स्क्वेअर इमेज, त्याच्यावरचा जो टेक्स्ट आहे तो टेक्स्ट सिलेक्ट करा। आता थोडंसं मला हे अनबोल्ड करायचं, मला लहान लिपीमध्ये करायचं होतं, तर मी ते लहान लिपीमध्ये केलं मित्रांनो। ओके, तर चला टेक्स्ट आता थोडंसं मी म्हटलं ना तुम्हाला की झूमवरती काम करा, इमेज झूम करा, व्हिडिओ झूम करा, त्याच्यावरती काम करा, किंवा तो व्हिडिओ असेल तर व्हिडिओवरती मित्रांनो तुम्ही अगदी चांगल्या प्रकारे
काम करू शकताय, तिथं टेक्स्ट टाकायचं आहे त्याच्यावरती करू शकता। आता मी काय करतो बघा, नवीन एक टेक्स्ट घेतो मित्रांनो। ॲड टेक्स्ट म्हटलं, इथं ॲड टेक्स्ट बॉक्स म्हटलं आणि या ठिकाणी मी लिहिलं क्रिएटिव्ह डिझाईन, क्रिएटिव्ह डिझाईन एनिथिंग असं मला काय जो टेक्स्ट टाकायचा तो टाकला आणि त्याच्यावरती तो टेक्स्ट मला थोडासा व्हाईट करायचा आहे तर व्हाईट केला। ओके बघा, आता व्हाईट करायचा आहे तो व्हाईट केला। मला जिथं ते टेक्स्ट पाहिजे तर तिथं तो टेक्स्ट असा मी मूव्ह केला, मूव्ह पण करू शकताय बघा, खूप सोपं आहे, काय नाही। या ठिकाणी इथं तुम्ही सिलेक्ट करा, अगदी चांगल्या प्रकारे तुम्ही तो टेक्स्ट काय करू शकताय, मूव्ह करू शकताय। आता या ठिकाणी टेक्स्ट इफेक्ट नावाचा ऑप्शन आहे, त्याच्यावरती मी क्लिक केलं आहे बघा, टेक्स्ट इफेक्ट। मग तो कोणताही टेक्स्ट असेल सिलेक्ट करा, टेक्स्ट इफेक्टवरती क्लिक करा, तो खूप सारे टेक्स्ट इफेक्ट तुम्हाला मिळून जातात। मग मी हा टेक्स्ट सिलेक्ट केला, टेक्स्ट इफेक्टवरती क्लिक केलं। आता या ठिकाणी शॅडो इफेक्ट दिला तर बघा, नॉर्मली तुम्हाला इथं शॅडो इफेक्ट आलेला दिसतोय। त्या शॅडोची कलर चेंज करायचा आहे तर त्या शॅडोची कलर ब्लॅक द्यायची आहे तर ब्लॅक देऊ शकताय। ओके, अगदी चांगल्या प्रकारे इथं टेक्स्ट इफेक्ट शॅडो दिला आहे। मग परत त्यानंतर डिरेक्शन कुठल्या बाजूला पाहिजे, शॅडो कोणत्या बाजूला पाहिजे तर ते तुम्ही देऊ शकताय। शॅडो किती ऑफसेट पाहिजे किंवा किती ऑफसेट वाढवायचं आहे ते देऊ शकताय। शॅडो किती ट्रान्सपरंट करायचे, किती डार्क करायचे देऊ शकताय। त्यानंतर परत हा दुसरा इफेक्ट आहे तोही तुम्ही तिथं देऊ शकताय, लिफ्ट इफेक्ट। परत त्याचा इफेक्ट किती हाय इंटेन्शन ठेवायचा आहे, किती कमी करायचा आहे तेही करू शकताय। आउटलाईन इफेक्ट द्यायचा आहे तर आउटलाईन इफेक्टला इथं क्लिक करा। आउटलाईन इफेक्टमध्ये कलर कोणता पाहिजे तर तो कलर तुम्ही सिलेक्ट करू शकताय। हां, आता तुम्हाला इथं प्रॅक्टिस करावं लागेल, बघावं लागेल त्या आउटलाईनचं तुम्हाला किती आउटलाईन ठीक ठेवायचे, किती आउटलाईन कमी करायचे तर तेही तुम्ही तिथं कमी जास्त करू शकताय। त्यानंतर स्प्लाइस इफेक्ट द्यायचा आहे तर तोही तुम्ही स्प्लाइस इफेक्ट काय करू शकताय मित्रांनो, अगदी चांगल्या प्रकारे तो कमी जास्त करू शकताय। त्यानंतर त्याचे ऑफसेट किती ठेवायचे किंवा कमी करायचे तर तेही करू शकताय। हॉलो इफेक्ट दिला तर हॉलो इफेक्टसुद्धा तुम्ही देऊ शकताय। त्यानंतर इको इफेक्ट द्यायचा तर इको इफेक्ट देऊ शकताय। त्याची ऑफसेट किती कमी जास्त करायचे आहे तर देऊ शकताय। त्याचा कलर कोणता ठेवायचा आहे तर त्याचाही कलर तुम्हाला डिसाईड करता येतो आहे। त्याची डिरेक्शन किती ठेवायची आहे तर तेही तुम्ही मित्रांनो देऊ शकताय। ग्लिश इफेक्ट दिला आहे तर ग्लिश इफेक्टही तुम्ही देऊ शकताय, इथून ते ग्लिश इफेक्ट वाढवूही शकताय, कलरही त्याचा चेंज करू शकताय। नॅनो इफेक्ट दिला आहे तर तोही कलर नॅनो इफेक्ट तुम्ही देऊ शकताय। आता या ठिकाणी कर्व इफेक्ट दिला आहे तर तोही तुम्ही देऊ शकताय। किती इंटरेस्टिंग पद्धतीने आहे बघा, म्हणजे तो कर्व इफेक्ट कुठला द्यायचा आहे, कमी जास्त करायचा आहे तर तेही तुम्ही देऊ शकता। आता उदाहरणार्थ तो इफेक्ट समजा मला द्यायचा आहे तर मी या ठिकाणी हा इफेक्ट तो करू शकतो किंवा हा आहे। आता या ठिकाणी मित्रांनो आपल्याला अशा प्रकारे वेगळ्या प्रकारचे इफेक्ट आपल्याला काय करता येतात, कमी जास्त करता येतात। टेक्स्ट इफेक्टमध्ये आलो आणि त्यानंतर मित्रांनो इथं खाली आलो तर या प्रकारे इथं तो इफेक्ट आपण काय करू शकतो आहे, अगदी चांगल्या प्रकारे तो इफेक्ट आपण इथं देऊ शकतो आहे। बघा आता या ठिकाणी हा टेक्स्ट घेतला, तो इफेक्ट आपल्याला काय करता येतो आहे बघा, कमी जास्त करता येतो आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो टेक्स्ट इफेक्ट आपल्याला वेगळ्या प्रकारचे देता येतात। तुर्तास आज आपण या व्हिडिओमध्ये काय बघितलं बघा, तर ॲडव्हान्स लेवलचे टेक्स्ट इफेक्ट कसे द्यायचे, खूप सारे मित्रांनो या ठिकाणी इफेक्ट आहेत बघा। तर कुठलाही तुम्हाला जो इफेक्ट द्यायचा तो इफेक्ट द्या, त्या इफेक्टचे ते सेटिंग आहेत ते तुम्ही वापरून बघू शकताय तुम्ही तुमच्या प्रॅक्टिसवरती। ओके, त्यानंतर त्या टेक्स्ट इफेक्टच्या पाठीमागं सपोज करा हा टेक्स्ट आहे तर त्या इफेक्टच्या पाठीमागं तुम्हाला बॅकग्राऊंड द्यायचं आहे तेही देऊ शकताय। समजा हा घेतला तर याला बॅकग्राऊंड द्यायचा आहे, काढायचा आहे तर काढूही शकताय। ओके, तुम्हाला तो इफेक्ट नको आहे समजा काढायचा आहे तर इथं नन नावाचा ऑप्शन आहे, याच्यावरती क्लिक करा, निघून जाईल। त्यानंतर त्या बॅकग्राऊंडचा कलरही चेंज करायचा आहे तर त्या बॅकग्राऊंडचा कलरही तुम्हाला काय करता येते, चेंज करता येतो। त्यानंतर टेक्स्टचा कलर चेंज करायचा आहे तर टेक्स्टचा कलर काय करा, चेंज करा। म्हणजे बॅकग्राऊंडचा कलरही इफेक्टमधून तुम्हाला चेंज करायचा आहे तर तो बॅकग्राऊंडचा इफेक्टही काय करू शकताय, चेंज करू शकताय मित्रांनो, तुम्हाला कोणता पाहिजे। वाव, अगदी चांगल्या प्रकारे। त्यानंतर त्याचं काय सेटिंग दिलेलं आहे तर त्या सेटिंगच्या माध्यमातून ते किती कर्व करायचं आहे काय हेही तुम्हाला चांगल्या प्रकारे देऊ शकताय। अशा प्रकारे आपण ॲडव्हान्स टेक्स्ट इफेक्ट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शिकलेलो आहे। अशा प्रकारे आज आपण या व्हिडिओमध्ये इथंच थांबतो, येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये अजून आपल्याला खूप काही गोष्टी शिकायच्या आहेत।